सांस्कृतिक राजधानी पुण्यासह नागपूर शहरात सुद्धा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला। पुण्यातील शिवाजी नगर मधल्या मंदिरामध्ये पाळणा हलवून रामजन्माचं स्वागत करण्यात आलं। नागपुरात रामनवमी निमित्तानं प्राचीन पोदारेश्वर मंदिरामध्ये पहाटेपासूनच श्रीरामप्रभूंचं दर्शन घेण्यासाठी मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळाली। दुपारी 4 वाजता मंदिरातून शोभायात्रा काढली जाणार आहे। सर्व धर्म समभावाचा देखावा या शोभायात्रेमध्ये असेल। या शोभायात्रेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी आणि त्याचबरोबर पालकमंत्री बावनकुळे आणि सर्व पक्षांचे आमदार उपस्थित राहतील। नागपूरच्या पोदारेश्वर राम मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिलिंद आंडे यांनी। पाहूयात। आज रामनवमी आणि रामनवमी या दिनानिमित्त नागपुरामध्ये जे प्राचीन मंदिर आहे पोदेश्वर श्री राम मंदिर, या मंदिरामध्ये आज सकाळपासूनच भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी रामलल्लाचं दर्शन घ्यायला एकंदरीत बघायला मिळते आहे। पहाटे 5 वाजतापासूनची ही लाईन आतापर्यंत देखील याच ठिकाणी आहे। आता आरतीला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत जर आपण बघितलं तर मी कॅमेरामॅन रत्नशीलला विनंती करतो की कशा पद्धतीने शेवटच्या टोकापर्यंत लाईन जी आहे ते भक्तांची रामलल्लाच्या दर्शनासाठी या ठिकाणी लागलेली आहे, ते दर्शकाला दाखवण्यासाठी विनंती करताय। दोनही बाजूला जर एकंदरीत परिस्थिती बघितली तर अशाच पद्धतीची दोन्ही बाजूला जी लाईन लागलेली आहे। महत्वाचं म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जे आहे ते अतिशय रोषणाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मंदिर परिसरामध्ये असलेल्या ज्या ठिकाणाहून भाविक आतमध्ये जातो त्या ठिकाणाहून केळाची पानं जी आहे ते या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। आता या ठिकाणी आरती सुरू झालेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या ठिकाणाहून आता 4 वाजता जे आहे ते या ठिकाणाहून शोभायात्रा काढली जाणार आहे। व्हिडिओ जनरली रत्नशील सातपुतेसह मी मिलिंद आंडे, G24 पोदेश्वर मंदिर, नागपूर।